आपल्या सर्वांचे नेतृत्वाला विविधता प्रयत्न चालू असलेले विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि उपस्थित सरकारी बंधू आज गेली काही दिवस एकंदर पावसाची स्थिती बघितल्यानंतर मला विशेषतः सुरेंद्र जवळ इंदापूर अभिजित सिंगचा काही भाग या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला दोन द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी. राज्य सरकारने जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाण्याला जे काही चारा भावी लागेल त्या संबंधी जेवढी व्यवस्था करता येईल तेवढी तातडीने करायला सरकारला भाग करावं तिच्या हेतूचं खरं उद्देश मिळाले होते काही काल ठरवून पाऊस पडला. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की मी जातो तिथं पाऊस होतो. अपेक्षा अशी आहे की चांगला पाऊस होईल कारण आत्ताच्या जी पावसाची स्थिती आहे त्याने आपण फ्रेश काम काही भागात केलं त्याच्याची काही कौशलता आहे त्याच्यात काही दुरुस्ती केली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने गुंतवणूक केली पाहिजे आणि दुसरं अत्यंत महत्वाचं काम गुंतवणुकीच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सहीनं झाली त्याचं भूमिपूजन सुद्धा माझ्या उपस्थितीत झालं. पण आपल्याला जे हवे त्याची पूर्तता आज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदनं गुंतवणुकीचा कायदा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा काढू शकेल या संबंधीची ती सगळी निवेदन आहेत. आणि मी एवढं सांगेन आपल्याला बाकीचे नेते ते सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालकमंत्री मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो की पुण्याला असेल कदाचित मुंबईला असेल जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी जायला तयार आहोत आणि एक तर हे जे गुंतवणुकीचं मागणी आहे त्याचा स्वच्छ व्यक्त करायचा हा विचार आम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्य हवं. एक गोष्ट सांगतो की ज्याला असे सतत आपण सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो त्यावेळेस त्याला फाटे भाग करतो. कोणी म्हणते इकडून घ्या कोणी म्हणते तिकडून घ्या. त्या संबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्या संबंधीचा आग्रह त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला लाभ करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढाच उल्लेख त्या ठिकाणी करू. आजची या बैठकीमध्ये तुम्हा सगळ्यांचे आभारी मानायचे होते. त्याची काही निवडणूक झाली त्या निवडणुकीकडे तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं
आणि फुलंदाचा विकास पण मोठ्या मताची आघाडी द्यायला यशस्वी झाला. काही त्या ठिकाणी केलं. आज ठरवलं तर ज्यांना नियोजन दिलं त्यांची इथे यायची इच्छा होती, पण आजच त्यांना काल परदेशामध्ये जावं लागलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याचे चिरंजीव इंजिनिअरमध्ये शिकतात, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज पदवीदान समारंभ आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या पदवीदान समारंभाला आणि मुलीच्या पदवीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं. आणि त्यामुळेच त्याची इच्छा याची इच्छा असताना सुद्धा सुफियाताई या ठिकाणी येऊ शकलं नाही. पण आता सांगितल्याप्रमाणे त्याच्या आधी सुद्धा त्याची शक्य इकडे राहिलेली दिसते. कर्मकार्याच्या नंतर त्या व्यक्तीची त्याहीपेक्षा आज गुंतवणुकीचा विना आहे तो सोडवण्यासाठी त्यांच्या आमदारांच्या बरोबर हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी दिली. आणखीन काही गोष्टी आहेत. आज आणखीन काही गोष्टी आहेत. देशाचं राजकारण हे बदलते. गेले 10 वर्ष विशिष्ट राज्य देशामध्ये होते. आधी त्यांच्या हातात सत्ता गेली, पण 10 वर्षाची सत्ता आणि यावर्षी सत्तेत फरक. 10 वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ बहुमत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या जातीच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धर्मात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती. पण त्याची निर्णय घेण्याची पद्धत ही होती की समाजाच्या काही घटकांच्या बद्दल मनामध्ये आकर्ष असावा अशा प्रकारची होती. दुर्दैवानं त्याची काही भाषणं राहिली. ती भाषणं देशाच्या एकजुटीला सगळा देणार नाही. राज्याचा देशाचा प्रमुख असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो. त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची दखल करणं. पण प्रधानमंत्र्यांविषयी काही ठिकाणच्या भाषणात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी धर्माचा उल्लेख केला नाही, पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला. आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितले की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या घराचं मंगळसूत्र काढून घेतलं जाईल. असं म्हणण्याचं काही कारण नसतं. भगिनीचं मातीचं मंगळसूत्र त्याला हात लावण्याची प्रवृत्ती या देशात लोकांची नाही आहे. त्यांनी आणखीन काही भाषा केली. शेतकऱ्यांच्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मताला चुकला तर तुमच्याकडे 2 म्हशी असतील, त्याची एक म्हैस घेऊन जाते. मला महाराष्ट्राच्या विधानसभेत, देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेमध्ये जाऊन यंदाच्या वर्षी 56 वर्ष राहील. या देशात 56 वर्ष 67 सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खाला न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही. आणि त्यामुळे या 56 वर्षातले अनेक प्रधानमंत्री पाहिजे, अनेक मंत्री पाहिजे, काहींच्यावर काम केलं. पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार त्यांनी सोडला नाही असं अनेकांच्या बाबतीत होते. असे बिहारी वाजते आमचा चर्चा फक्त वेगळा होता, पण देशाचा विचार आला तो त्यांना सांगितला तर त्यांनी त्याची चुकीची भूमिका घेतली.
पण हल्लीच्या जागी त्याच्याही वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडे भक्त बहुमत होतं आणि त्याची विचारधारा होती. आता माधव मंदिराच्या नंतर एक वेगळी विचारधारा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माधव आम्ही सगळ्यात पुढे लोक पूर्ण गावामध्ये गेले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो किंवा माझ्या घरात कोणी आमदार होतं, पण भावकीनं पहिली आमदारची वादेरी केली बाबूला त्या काळामध्ये. आणि म्हणून ती एक विचारधारा होती, समाजाची विचारधारा होती. यशवंतजी नानासाहेब भोळे अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये शिकवणारा फार मोठा वर्ग होता. त्या रस्त्याने जायचं शिकवत विचाराची या तालुक्यामध्ये या गावामध्ये. आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फिरून जायचं ही विचारधारा आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये होती. आणि नेमकंच ह्या पेक्षा वेगळं काम आजचे राज्यकर्ते करतात. 10 वर्ष सत्ता होती, पण आज चित्र बदलले. आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली, पण त्यांना बहुमत मिळालं नाही. चंद्रबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्याचं सरकारच झालं नसतं. या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं. याचा अर्थ एक समजायचा की सत्ता किती महत्वाची असतील, जबरदस्त असतील आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला. जे चालत होतं मोदीची गॅरंटी, आता ती गॅरंटी चालत नाही. आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या लोकांनी निकाल घेतला की 10 वर्ष आम्ही बघितलं, तर तुमची गॅरंटी जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी काही मान्य होणार नाही. आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आली आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणे, विरोधासाठी विरोध नाही, राज्याच्या जनतेच्या हिताची जपणूक करणं. जर राज्यकर्त्यांच्याकडनं होत नसेल तर गप्प बसायचं नाही, लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची. आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे मिळून करू हा विश्वास या ठिकाणी विश्वास. गेल्या 10-15 दिवसामध्ये मी असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एका विचारावर जायचं, लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुसरं कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा. आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे. आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ नेहमीच असते, याही वेळी राहील. आणि तुमच्या समोरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी आपले आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन आमच्याकडून पावण्यासाठी जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल
हेच याचेकडे मी सांगतो. आणि वेळ सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात. आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली, तुझी मतं आम्हाला सांगितली, अतिशय वक्त्यांनी प्रश्न सांगितले, त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द ठेवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.